खुशी. तुम्ही जर अजून एक शब्द बोललात ना तर टचकन माझ्या डोळ्यात पाणी येईल. वासुभाऊजी, आता सगळं झालंय ना नीट, तुम्ही कसला विचार करताय? हो म्हणजे आपल्याला ती माणसं मिळाली आहेत, पण अजून एक टेन्शन बाकीच. आता काय टेन्शन घेताय? आम्ही आहोत ना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. नाही ते जरा हाताबाहेरचं टेन्शन. आदित्य, त्याला करेन मी मॅनेज बरोबर. तर काय बाबा, कसं मॅनेज करणार आहेस तू? उद्या सगळे जेव्हा एकाच वेळेला ऑफिस मधून गायब होतील तेव्हा काय सांगणार आहेस त्याला? मधुरा चल, येते मी, उद्या भेटू. ऐक ना प्लीज लवकर या. म्हणजे त्या उत्तराला खरंच अटॅक आला ना तर मी एकटी नाही हँडल करू शकणार. आता तू काळजी करू नको, मी असताना कशाला घाबरते तू? हा हो, तू असताना मी नाही घाबरत ना, म्हणून तर म्हणते लवकर ये. बर येते. ऐक ना, मला ना उत्तराची खरंच काळजी वाटते अगं. म्हणजे ती बिचारी तशी वाईट नाहीये आणि तिला कळत नाही ग कसं वागायचं ते. हे सगळं उत्तराच असतं ना, राईट? मग आता आदित्यने जर तिला घराबाहेर काढलं तर? असं काही होणार नाही. आपण त्याच्या आधीच हे सगळं बंद करू आणि तिला सांभाळून घेऊ, कळलं? हा, म्हणजे आपण जर तिला समजावलं ना तर ती खरंच ऐकेल. होईल, सगळं आपल्याला हवं तसंच होईल. काळजी नको करू. हा, खरंच थँक्यू. आय मीन तू खरंच वेळेत आलीस का? जर तू वेळेत आली नसतीस तर काय झालं असतं? म्हणजे इकडे खूप एकटी पडले होते. अगं तू एकटी कशी पडशील? आणि काही काळजी करू नको, आपण लवकरच सगळे एकत्र राहू. थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे, सगळं छान होईल. लवकरात लवकर आपल्या मनासारखं होते. हो होईल. चल येऊ मी, सगळी माझी वाट बघत असते. हो, ऐक ना, आणि ताईला सांग आय मिस हर. हा सांगेन, आम्ही पण मिस हर. खरं सांगू, मला ना तिची खूप आठवण येते. म्हणजे खूप बोलावंसं वाटतंय तिच्याशी. हा थांब, मी घरी जाते आणि तुला फोन करायला सांगते. तू रूम मध्येच राहा, दोघी मग बोला, बरं वाटेल तुम्हाला. हा चालेल. चल येऊ मी आता. हो चल. ऐका, मला एक भन्नाट कल्पना सुचली आहे. म्हणजे जर आदित्यला ऑफिसला येऊ द्यायचं नसेल तर त्याला सांगू उद्या सुट्टी आहे म्हणून. हा नाही, पण जनरली असं असतं की ऑफिसचा जो मालक असतो ना, म्हणजे बॉस, त्याला माहिती असतं की ऑफिसला कधी सुट्टी आहे कधी नाहीये ते. काय यार, खूप ट्विस्ट आहेत रे स्टोरी मध्ये. म्हणजे साधी आणि सिंपल कॉन्सेप्ट लिहायची ना यार. म्हणूनच तर तुमची मदत मागतोय आम्ही. काय करायचं आपण? आदित्यला एखाद्या मीटिंगला पाठवूया का? अशी अचानक कुठली मीटिंग लावणार आपण? आणि अशी अचानक लागलेली मीटिंग तो नाही अटेंड करणार. हे पण बरोबरच आहे म्हणा. असं काहीतरी ज्यावर आदित्यचा विश्वास बसला पाहिजे. ही मा आली असणार. काय रे? अगं बाई, वासुभाऊ, माझ्या हातचं खूप दिवस जेवला नाही म्हणून वाळल्यात की काय? वाळला. काकू, अगं बाई, माझी लेकरं ती. जेवण नाही झालं वाटतं. काय काकू, आम्ही काय फक्त तुमच्याकडे जेवायला येतो का? हो,
हो बसा बसा बसा. काकू आज आम्ही मदत करायला आलोय. अगं बाई ती माझी गुणाची लेकरं. आज आपण सगळे इथे एकत्र आहोत आणि मधुरा बिचारी तिथे एकटी आहे. अगं फोन कर तिला. मगाशी तुमची आठवण काढत होती ती. हा एक काम करा ना, तुम्ही व्हिडिओ कॉल करा. हा. म्हणजे बहिणींना बघता येईल ना तिला, म्हणून video. हा चालेल ना. हा, हा. हाय. हाय मधुरा. कशी आहेस बाळा? अजिबात बरी नाही. मला आत्ताच्या आत्ता तुमच्याकडे यावंसं वाटतं. खूप आठवण येते ग तुम्हा सगळ्यांची. म्हणजे आत्ता तिकडे पळत यावं असं वाटतंय. अगं हो, आम्हाला पण तुझी खूप आठवण येते, म्हणूनच तर व्हिडिओ कॉल केलाय. थांब 1 मिनिट. काय तू कसं काय आहेस तिकडे आज? अगं ते आम्ही हॅलो, मी पण आहे इथे. आणि गीता मावशी पण आहे. आम्हाला तुझी फार आठवण येते. हॅलो राजेश गुरुजी. पण तुम्ही आज अचानक सगळे कसे काय जमलात? अगं काही नाही, उद्या रत्नेंची ऑर्डर आहे ना, त्यासाठीच जमलं. म्हणजे एक एक काम संपवतो. मग संपली का सगळी कामं? हो म्हणजे ऑलमोस्ट झाली आहेत. फक्त एकच मोठा प्रॉब्लेम आहे. काय? आदित्य. उद्या त्या रत्नेंच्या ऑर्डर साठी आम्हाला जायचंय ना. मग आदित्य ऑफिसला गेला तर त्याला कळेल की आम्ही कोणीच ऑफिसमध्ये नाही आहोत. खूप मोठा इश्यू होईल अगं. त्यामुळे उद्या आदित्य ऑफिसला कसा येणार नाही ना, याचा विचार करतोय आम्ही सगळे. मधुरा, तू कसला विचार करतेस आता? तुम्ही हे टेन्शन माझ्यावर सोडा आता. तू काय करणार आहेस? मधुरा, तू कोणतीही रिस्क घ्यायची नाहीयेस. ताई तू हे टेन्शन माझ्यावर सोड आता, ओके? आणि माझी अजिबात काळजी करू नकोस हा. संगीता ताई, उद्या सकाळी लवकर येऊ शकतेस का तू? हा सांग किती वाजता येऊ? सकाळी 8 वाजेपर्यंत पोहोच, ओके? हा पोचते. मधुरा, माझ्याशी बोल. काय करणार काय आहेस तू? तुम्हाला मदत. ताई तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. उद्या आदित्य ऑफिसला नाही येणार. जा, तुम्ही बिंदास तुमचं काम करा. तुम्हाला काही लागलं तर आम्हाला सांगा. तुमको कुछ लगा तो हमको बताओ. समजे? चले पाण्याची व्यवस्था करूया. चल. यात थोडं मीठ कमी आहे. थोडं मीठ टाकायला सांगा आणि लवकर करायचं. सर्व्हिस सुरू करायची आपल्याला. बहिणी तुम्हालाच फोन लावत होते. काय नाही, मी बाहेर राऊंड मारून आलोय. सगळं व्यवस्थित चालू आहे. ग्रेट. हा. तुम्ही टेस्टिंग केलं की नाही? हो मी केलं थोडं. बाहेर माणसं अगदी मिसेस कामत. तुम्ही मीरा कामत म्हणजे देवाशीष कामत यांच्या मिसेस, राईट? हो, मीच मिसेस मीरा कामत. पण मग तुम्ही इथे काय करताय? आम्ही रत्नेंच्या लग्नाची ऑर्डर पूर्ण करतो. अहो पण ते कॉन्ट्रॅक्ट तर मी सोलकडीला दिलं होतं. मग तुम्ही? ओके ओके ओके, म्हणजे सोलकडी ही देखील तुमचीच कंपनी आहे का?
हो अगदी बरोबर. सोलकढी आमचीच कंपनी आणि मीच तुम्हाला फोन केला होता. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळं अगदी व्यवस्थित पार पडलं. उलट तुमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त चांगलं करायचा प्रयत्न करतोय. सर तुम्ही काही टेस्ट केलं का? अरे नको नको. नाही नाही, एक मिनिट. अंकुश नाही कसं सर, या. वा, एकदम मस्त. मला ना तुमच्या कंपनीवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे कराल ना ते एकदम परफेक्ट असतं. आणि मी तुम्हाला नक्की सांगू शकतो, आज इथून जे कोणी बाहेर पडतील ना ते तुमचं कौतुक नक्कीच करतील, कारण सगळी व्यवस्था खूप छान केली आहे तुम्ही. माझं नाही पण तुमचं नक्कीच करतील. थँक्यू सो मच. यू आर मोस्ट वेलकम. बाय द वे, तुम्हाला काही लागलं तर मला सांगा, मी आहे इथे. ओके ओके. किती वेळा सांगितलं ना तरी एक गोष्ट जागेवर नसते कधी. ब्रेकफास्ट पण तयार नसेल अजून. आदित्य, हे बघ, मला काही सांगू नकोस, मला उशीर झाला ऑलरेडी. अरे पण मी काहीच सांगत नाहीये. मी फक्त चहा आणलाय तुझ्यासाठी, घे. आज काय आहे? काय आहे म्हणजे? म्हणजे सकाळी सकाळी इतकी छान तयार होऊन आली आहेस. कुठे बाहेर चालली आहेस का? अच्छा, म्हणजे जर मला बाहेर जायचं असेल तरच मी तयार होते का? कधीतरी असं स्वतःसाठी पण रेडी व्हायचं असतं. काय आहे ना, मूड जरा फ्रेश होतो. आणि तुला बघून माझा मूड चांगला. चहा. मस्त झाला. थँक्यू. आदित्य, ऐक ना, आज ऑफिसला नको जाऊस ना. म्हणजे बघ ना, बाहेर किती छान वेदर आहे. थांब ना आज माझ्यासोबत इथेच. मला हे आवडलं असतं, पण ऑफिसला जाणं गरजेचं आहे. तू ना नेहमी असंच करतोस. माझं कधी काही ऐकतच नाही. नको जाऊस ना प्लीज. आपण छान लॉंग ड्राईव्हला जाऊया ना. बर, जाऊया, पण आज नको. हे बघ, मला काही माहित नाही, आजच जायचंय आपण. एक सेकंड. जरा पकडतेस का प्लीज? थँक्यू. हा सर. वा आदित्य, कमाल केली ना तुम्ही. नाही म्हणजे सगळा बिझनेस आपल्याकडे राहावा यासाठी तुम्ही जी आयडिया लढवलीत ना ती एक नंबर आहे. मी काय केलं? हो, कशाला लपवताय आता? आम्हाला सगळं कळलंय. तुमची चोरी पकडली आहे बरं का. चोरी? कसली चोरी सर? हो, मला आत्ताच कामतपूरच्या मीरा कामत आणि वासू भेटले होते. बाकी सोलकडीच्या फूडची क्वालिटी आणि चव दोन्ही उत्तम. बाकी भेटून बोलूच आपण. ओके? हो, नक्कीच. आदित्य, चल ना आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया ना. जाऊयात, पण मला आता ऑफिसला जावं लागेल. खूप अर्जंट. आदित्य,
अरे वा, बऱ्यापैकी आटलंय. याच्यामध्ये आपल्याला आता जरा साखर, वेलची आणि केसर पावडर वगैरे वहिनी. टाकायचं. ऐका, आपल्याला जावं लागणार आहे. रत्ने पेमेंट क्लिअर करतात, त्यामुळे एकदा ते बोलून देऊयात आपण त्यांच्याशी. ओके चालेल, तुमचं चालू द्या, मी आलेच. बोला अष्टपुत्रे. मला कळायला हवं मीरा आणि वासू कुठे आहेत ते. की तुम्हाला माहित असूनही मला सांगायचं नाही असं काही ठरलंय का तुमचं? हा, नाही सर, असं काहीच नाहीये. मग तुम्हाला सांगून गेले नाहीयेत का ते? नाही. केंकरे, तुम्हालाही माहित नसेल ना मीरा आणि वासू कुठे आहेत ते? नाही सर. एक काम धड जमत नाही तुम्हा दोघांना. ठीक आहे, आता मीच बघतो काय करायचं. नुसतेच. केंकरे, माझ्या केबिन मध्ये आला लगेच. सर आत येऊ का? हा सर. केंकरे, राजेश कुठे? माहित नाही हो सर. तुम्हाला हेही माहित नाही? तसं नाही सर, पण काल घरी जाताना ना तो मला जरा बरं वाटत नाही असं म्हणाला होता. त्यामुळे आज कदाचित तो घरीच आराम करत असेल. तो आज येणार नाही असं त्याने तुम्हाला सांगितलं होतं? नाही सर. मग तो आता घरी आहे हे तुम्हाला माहिती आहे? नाही सर, त्याच्या कालच्या बोलण्यावरून मी गेस केलं. चांगलं आहे तुमचं केस. मला सांगा, सोलकडीचा नंबर कोणी दिला होता तुम्हाला? केंकरे, सोलकडीचा नंबर कोणी दिला होता तुम्हाला? सांगा ना. हो सर, सांगतो. सर, आपल्या राजेशनीच नंबर दिला होता. आलं लक्षात. मीरा.